तुमच्या समोर हात पसरायला शेतकरी भिकारी नाही। छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी विखे पाटलांवर या शब्दात संतापलेले आहेत। निवडून येण्यासाठी कर्जमाफीची घोषणा करता मात्र नंतर शेतकऱ्यालाच नाव ठेवता शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। प्रत्येक वेळेला म्हणजे कर्ज माफ करू, हा आला का कर्ज माफ करू, तो आला का कर्ज माफ करू। कर्ज माफ 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला कर्ज माफ झाला नाही। आज शेतकऱ्यांनी नुसतं फसवणुकीची कामं चालू आहेत। आता म्हणजे दिवाळीचे पहिले कर्ज माफ करू, दिवाळीचे पहिले आणून टाकू, 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर आला नाही आणि तिथे शेतकऱ्याची दिवाळी बिचारे संकटामध्ये गेले। पण वाट बघून बघून शेतकऱ्याला नाही टाकला त्यांनी। शेतकऱ्याने बिचारे कसं चटणी मिरची सगळं कशी तरी दिवाळी साजरी केली। हे सरकार वारंवार लबाडपणा करून चाभरपणा करून सनी शेतकऱ्याला चाटीच मारू राहिला। चाटी मारून शेतकरी आत्महत्या करू राहिला। याचा काही फायदा करून नाही राहिले। सरकार निश्चित थाप मारतो, आता माफ होईल मग माफ होईल, कर्ज माफ करू, तुम्हाला दिवाळीला हे टाकू म्हणे अनुदान, हे अनुदान बी नाहीये, काहीच नाही। असं करून शेतकरी आत्महत्या करू राहिले। सरकार लबाड हे काही करू शकत नाही। विखे पाटील असो किंवा हे मंत्री असो, अजितदादा असो, राष्ट्रवादी मधून का बरं भाजपमध्ये गेले? कारण की त्यांना ईडीची भीती होती, हे पैसे कुठे ठेवायचे आणि कसे करायचे, त्यामुळे पक्ष बदलून गेले। परंतु माझा शेतकरी कधी पक्ष बदलित नसतो। शेतकरी हा शेतकरीच असतो। तुम्ही असं वारंवार पाठराखण करता मंत्र्याची, हे तुम्हाला अशोभनीय आहे।